90% स्टुडंट्सला काम मिळतं. अर्निंगचं काय लिमिट जाऊ शकतं? स्टार्टिंग मी म्हणेल तुम्हाला 60 ते 70 पर्यंत तुम्ही स्टार्ट होऊ शकता. आज एखादा इंजिनियर झाला किंवा एखादी व्यक्ती इंजिनिअरिंग पास आउट होऊन गेली तर त्यांना 20-25 हजार 15 हजारावरती काम करावं लागतं. सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट, मी म्हणेल 0 इन्व्हेस्टमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेव्हा तुम्ही शिकता ना, ही कलेचं काम आहे ना, तुमच्या हातून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. AI मुळे या क्षेत्राला काय धोका असणार आहे पुढे? मी तर खूप खुश आहे. AI आलंय तर मी खूप खुश आहे, कारण हे जे काम आहे याला खूप हेल्प होणार आहे. जर एखादा व्यक्ती खूप वर्षापासून काम करत असेल, त्याचा हात बसलेला असतो आपण म्हणतो, किंवा त्याला एक परफेक्शन आलेलं असतं. याच विषयावरती बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत ॲप्रिक फॅशन इन्स्टिट्यूटच्या फाउंडर ज्या सेजल मॅडम, ज्या गेल्या अनेक वर्षांपासून महिलांना प्रशिक्षण देत आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्या काम करत आहेत. फॅशन इंडस्ट्रीमध्ये कोणत्या कोणत्या संधी आज महिलांना आणि पुरुषांना उपलब्ध आहेत, किती इन्व्हेस्टमेंट करून आपल्याला या उद्योगात उतरता येऊ शकतं, किंवा एक इंडिव्हिज्युअल, एक महिला किंवा एक पुरुष काम चालू करू शकतो, हे आपण आज पाहणार आहोत. मॅम, स्वागत आहे तुमचं बोल मराठी या यूट्यूब पॉडकास्टवरती. थँक्यू सो मच. तुम्ही इन्व्हाइट केलं तुमच्या चॅनलवरती. थँक्यू सो मच. मला सगळ्यात पहिला आणि सगळ्यात बेसिक प्रश्न असा आहे की फॅशन इंडस्ट्री म्हणजे नेमकी काय आहे, कशी चालते, आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये काम करणं म्हणजे फक्त कपडे बनवणं किंवा कपड्यांपुरतं मर्यादित आहे का? ॲक्च्युली बऱ्याच जणांचा हा गैरसमज आहे की फॅशन म्हणजे तुम्ही कपडे बनवलेत, कपडे स्टिच केले की तो एक फॅशन डिझायनर झाला. त्याच्यामध्ये खूप वेगवेगळे आहेत, वेगवेगळे फील्ड आहेत. ॲक्च्युली आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही आहे की फॅशन डिझायनिंग चला हे स्टिचिंग करा आणि हे करा, असं राहिलेलं नाही. तुम्ही त्याच्यामध्ये बघितलं तर टेक्स्टाईल डिझायनिंग येतं, जे तुम्हाला फॅब्रिकशी रिलेटेड अगदी छोटी बारीक गोष्ट, फॅब्रिक बनतं कसं, त्याच्यावरचे प्रिंट्स काय असतील, डिझाईन्स काय असतील, ट्रेंड काय आहे, मग जसे प्रिंट्स आहेत तसं त्याच्यावरती वर्क येईल, एम्ब्रॉयडरी येईल, तो अजून ट्रॅडिशनल वापरायचा आहे तर ते टेक्स्टाईल डिझायनिंगमध्ये येतं. तुम्ही जर बघितलं तर स्टायलिंग, फॅशन स्टायलिंग हा वेगळा प्रकार आहे. जर एखादं प्रोफेशन आहे किंवा एखाद्या व्यक्तीला त्यांना जर चॉईस करता येत नाही आहे तर तो तुम्हाला फॅशन स्टायलिस्ट त्यालाच म्हणतात की तो तुम्हाला कोणते कपडे घालायचे आहेत, कोणत्या ओकेजनला तुम्ही कसं राहायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवत असतो. बरं, फक्त हे कपड्यांशी रिलेटेड तर नाही आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण म्हणजे तुमचे एक्सेसरीज आहेत, शूज आहेत, आणि बॅग्स येतील, याच्यामध्ये ज्वेलरी येईल, किंवा एखाद्या पूर्ण ह्याच्यासाठी तुम्ही अटायर जो पूर्ण घेता त्याच्यामध्ये तुम्ही जे काही कॅरी करता त्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. असं नाही की तो फक्त कपड्यांशी संबंधित आहे. मग आता जर तुम्ही बघितलं तर बिझनेस म्हणून याच्यामध्ये फॅशन फोटोग्राफी आहे. नवीन हे जर बघितलं तर तुम्ही फॅशन फोटोग्राफी आहे, ब्लॉगर्स आहेत, असे खूप वेगवेगळे वाढलेले आहेत. त्याच्यामुळं फॅशन खरं सांगायचं तर माझ्या मते एखाद्या व्यक्तिमत्वाला साजेसं जे तुम्ही बनवता, म्हणजे त्यांना काय घालायचं आहे, त्यांची गरज काय आहे, असं नाही की प्रत्येकालाच काहीतरी वेगळं म्हणजे काहीतरी आपण एकदम ऑड दिसणार असं दिलं म्हणजेच फॅशन आहे, असं नाही होत. एखादं प्रोफेशनला सूट होणार, किंवा तुम्ही एखाद्या फंक्शन आहे त्याला तुम्ही जाता किंवा तिथे जे हे करता, तर अशा ह्याच्यासाठी तुम्ही जेव्हा बनवता, आणि तो फक्त कपडा असं नाही आहे, तुम्ही त्याच्यामध्ये शूज आहेत, एक्सेसरीज जसं मी तुम्हाला सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. तर त्याला तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड झालेल्या आहेत ॲक्च्युली. बरोबर. आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये आपण 2 गोष्टी पाहतो, एक आहे जरी वर्क आणि एक आहे एम्ब्रॉयडरी. तर दोन्हीमध्ये काही अंतर आहे की दोन्ही सेमच असतं? ॲक्च्युली एम्ब्रॉयडरी जी आहे, पूर्वीपासून एम्ब्रॉयडरी म्हणजे ते थ्रेड वर्क करतात. काही तुम्हाला बघा शाळेत पण ते पूर्वी एकदम 1-2 स्टिचेस शिकवायचे, तुम्ही सुई दोरा घेऊन या आणि हे करा. आणि नंतर पण जे आहे बेसिक जे आहे ते एम्ब्रॉयडरी जे थ्रेडनी करतात त्याला एम्ब्रॉयडरी म्हणतात. जरीचं जे काम आहे ते त्याच्यामध्ये खूप मटेरियल वेगवेगळं आलेलं आहे, कारण हे जरी म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये जे होतं ते फक्त जरीने काम करायचं. जरी म्हणजे नेमकं काय? जरी म्हणजे नेमकं मी तुम्हाला सांगते. पूर्वी जे काम व्हायचं म्हणजे अगदी मुघल दरबारात ते काम व्हायचं सोन्या चांदीच्या तारेने. सोन्याच्या तारेने? आता लोकांचे डोळेही चमकतील की सोन्याने, बरोबर, पण त्यावेळेस ते काम सोन्यानेच बनायचं. तिथूनच सुरू झाला ऍक्च्युली हा प्रवास, म्हणजे वर्कचा जो आहे. म्हणजे त्यांच्या काळात ते जे बनवायचे, तुम्ही त्यांच्या काळात ते फ्रेम बनवायचे, म्हणजे तो दरबारामध्ये असे ते लावलेले असायचे. आपण ते पेंटिंग्स किंवा फ्रेम्स वगैरे पाहायचो ते जरीवर. ते जरीने बनवायचे, ते सोन्या चांदीमध्ये बनवायचे. हळूहळू ते त्यांच्या कपड्यांवरती यायला लागले. जसं तुम्ही बघितलं सोनं
रेट हाय व्हायला लागलं आणि हे तसं ते ॲक्च्युली थोडं काम बंद पडल्यासारखं झालं होतं मधल्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतर स्वातंत्र्यानंतर परत ते काम परत आलं, परत कमबॅक आलं की तुम्ही त्याच्या जागी सोन्या चांदीच्या जागी वेगळं मटेरियल वापरून आर्टिफिशियल, मग त्याच्यामध्ये मेटलच्या वायर्स आहेत, बीड्स आहेत. मग तेव्हा फक्त जरी लिमिटेड नाही राहिली, पहिले तुम्ही सिल्क थ्रेड आला, मग त्या दोन्हींनी काम व्हायला लागलं. मग त्याच्यानंतर थ्रेड झाला, जरी झाला, मग आणखीन काय मटेरियल आलं, मग बीड्स आले, मग जरदोजी आली, सिक्वेन्स आले. असं करत करत आता आहे ना हजारो प्रकारचं मटेरियल आहे, लिटरली हजारो प्रकारचं मटेरियल आहे. तर हे सगळं वापरून आता आजकाल कपडे बनतात आहे. सो वेगवेगळं मटेरियल वापरून जे काम होतं त्याला जरी वर्क. येस. आणि एम्ब्रॉयडरी म्हणजे सिम्पल आपल्या दोऱ्यानं जे काही सुई धाग्यानं जे काम होतं ते होतं. मला आठवतं की माझ्या एक फ्रेंड आहे, त्याच्या आईच्या आईला लग्नामध्ये एक साडी दिली होती, त्या साडीवरती चांदीचं काम केलेलं होतं. हो. सो ते जरी वर्क असेल. येस, पूर्वीच्या खूप साड्यांमध्ये असायचं ते. मी तुम्हाला म्हटलं ना, जसं रेट वाढत गेला तसं ते काम पण बंद झालं. आणि ती खूप हेवी असायची साडी. म्हणजे आजही त्या साड्या म्हणजे तुम्ही जसं म्हणलं की बऱ्याच घरांमध्ये पूर्वीच्या ज्या साड्या आहेत, आजही ती साडी पूर्ण जाळी तर त्यातून चांदी काढतात. हो. आणि असं आहे की तुम्हाला काढून दिली जाते ती. बरोबर. आता जरी वर्क समजलं मला. आरी वर्क काय असतं? ऍक्च्युली नावाचा चेंज झालाय. तुम्ही जर बघितलं की पूर्वी हे जरी कामच म्हणायचे, कारण ते फक्त जरीने करायचे. ते काय आहे, त्याला एक कॉट असतो, त्या कॉटवरती तुम्ही जेव्हा कापड ताणून लावता आणि मग त्याच्यावरती काम करता, त्या कॉटला पूर्वीपासून आरी कॉट म्हणायचे. मग ते हळूहळू ते निडललाही आरी निडल म्हणायला लागले. आणि आजकाल मग ते सगळीकडे सगळ्यात सोपं आरी वर्क असं म्हणून ते आरी वर्क सगळीकडे. जरी आणि आरी काही वेगळं नाही, सो दोन्ही सेमच काम आहे. बरं, आता मला एक इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे की आता जसं टेक्नॉलॉजी पुढे चालली आहे, मशीन्स इम्प्रूव्ह झाल्यात, मशीन वर्क खूप सारा आलेला आहे, तर मशीन वर्कमुळे या इंडस्ट्रीला काही नुकसान होत आहे का? नाही होत आहे. ॲक्च्युली आरी वर्क हे पूर्ण हाताचं काम आहे. ओके. मशीन वर्कमुळे नुकसान होत नाही, कारण मशीन जे आहे, मशीनचं काम पूर्ण वेगळं आहे. मशीन तुमचं मटेरियलचं काम नाही करत. म्हणजे मी जसं म्हटलं की हजारो प्रकारचं मटेरियल आलेलं आहे, ते सगळं मटेरियल वापरून मशीन काम नाही करत. मशीनला लिमिटेशन आहेत. तुम्ही थ्रेडचं काम करतात, डिझाईनला लिमिटेशन आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मशीनवरती जेव्हा काम करतो तेव्हा त्याला बल्कमध्ये लागते ती ऑर्डर. जे कुठल्याही आपल्या जर महिलांना बघितलं तर एक पीस जर तुम्ही हजारो बनवला आणि तो सगळीकडे विकलाय तर तो चालत नाही, प्रत्येकाला वेगळं काहीतरी लागतं. तर मशीन वर्क जे, आणि आता मोस्टली मशीनवर कशासाठी वापरतात, जे ब्रँड्स असतात, जे ब्रँडिंग करायचं आहे. तुम्ही जर बघितलं स्कूल युनिफॉर्म्स आहेत, त्याच्यावरती तुम्ही नाव लिहायचे आहेत. आणि काही डिझाईन जे आहेत ते स्पेसिफिक, आता मध्ये एक डिझाईन आली होती की तुम्ही ते खणावरती नथच आली होती, सिम्पल होतं, हे होतं, ते मशीनवरती खूप लॉटमध्ये निघून झालं. पण प्रत्येकालाच ते आवडेल असं नाही. काही जणांना ते वर्कमध्ये, आरीमध्ये करून हवंय, काही जणांना फॅब्रिक पेंटिंगमध्ये करून हवंय. तर ह्या सगळ्या खूप वेगवेगळ्या हे आहेत की तुम्ही त्याच्यामध्ये वापर करू शकता. म्हणजे प्रत्येकाच्या रिक्वायरमेंटच्या अकॉर्डिंगली मशीन नाही करू शकत. नाही, मशीनला एक पर्टिक्युलर काही सॅम्पल पीस पाहिजेत किंवा एक जास्त मोठं वर्क पाहिजे, त्यावेळेस मे बी जास्त चांगलं काम त्यावरती होऊ शकतं. कारण एका वेळेस ते खूप जास्त स्लॉट लावले जातात आणि मग त्याच्यावरती मशीनवरती, म्हणजे तुम्ही एकच पीस जर मशीनवरती बनवायचंय आणि त्यासाठी तुम्हाला सेटिंगला जर दिवस जाणार आहे, कारण मटेरियलच हजारो प्रकारचं आहे ना. मटेरियल मशीनमध्ये बसतच नाहीये. तुम्ही जर एक साईज त्याच्यामध्ये सेटिंग केली तर तो होणारच नाहीये. बरोबर. मग जर समजा मला आज हे काम समजा शिकायचं आहे, तर याला इन्व्हेस्टमेंट किती लागते? जर आता मला समजा काहीच येत नाही आहे आणि आता खूप साऱ्या महिला असतील आपली पॉडकास्ट पाहत आहेत, त्यांना या कामामध्ये इंटरेस्ट असेल, त्यांना शिकायचं असेल, तर किती इन्व्हेस्टमेंट त्यांना करावी लागेल? मी तुम्हाला प्रश्न विचारेल, तुम्हाला काय वाटतं, एखादं नवीन जर चालू करायचं आणि एखादा आपण कुठलाही बिझनेस चालू करताना एक काहीतरी डोक्यात, मग तुम्ही जर बेसिक असं म्हणाल तर काय इन्व्हेस्टमेंट लागत असेल? म्हणजे कुठल्याही बिझनेसला मला वाटतं की 4-5 लाख रुपये तर लागतातच. काहीही करायचं म्हटलं तर 4-5 लाख रुपये लागतात, जर एखादा बिझनेस प्रॉपर सेट करायचं असेल. बट आता याचं माहिती नाही मला की काय मशीन तर लागत नाही म्हणताय तुम्ही, सो किती इन्व्हेस्टमेंट लागत असेल? तर हे सगळं हाताचं काम आहे. मी तुम्हाला म्हणेल की जेव्हा तुम्ही क्लास करून बाहेर पडता तेव्हा तुम्हाला तुम्ही जे 4-5 लाखावर गेले, मी ते 4-5 हजारात पण कामवत असं. बरं. सो म्हणजे 4-5 हजार रुपयांच्या इन्व्हेस्टमेंट मध्ये हे काम चालू करू शकतो कोणी. ग्रेट. पण हे शिकायला किती दिवस लागतो? समजा चला ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट काही नाही, मी म्हणाल 0 इन्व्हेस्टमेंट आहे, 4-5 हजार म्हणजे 0 इन्व्हेस्टमेंट आहे असं समजू आपण. बट टाइम
जर मला आज एखादा हे काम शिकायचं असेल तर किती टाइम द्यायला पाहिजे? मी तुम्हाला खरं सांगू का, हे हाताचं काम आहे. म्हणजे मी जे करणार ते वेगळं करणार, अजून 1-2 मुली करतील वेगळं करतील, अजून 1-2 वेगळं करतील. प्रत्येकाचा जो टाइम लिमिट आहे ना तो वेगवेगळा असू शकतो, कारण तो स्पीडचा पार्ट आहे. तर तरी बघितलं तर ॲव्हरेज तुम्हाला 2 महिन्यामध्ये तुम्ही शिकू शकता. 2 महिन्यामध्ये म्हणजे कम्प्लीट? म्हणजे दिवसाचे जर तुम्ही 5-6 तास काढताय, दिवसाचे तुम्ही 4 तास रोज काम करताय, तर 2 महिन्यामध्ये तुम्ही परफेक्ट शिकू शकता. पण आता समजा मी जर 2 महिन्यामध्ये शिकलो तर मार्केटमध्ये उतरायचं कसं, किंवा काय प्रॉब्लेम सुरुवातीला फेस होतात? आज समजा एखादा व्यक्ती शिकून काम चालू करत असेल, एखादी महिला नवीन काम शिकली आहे आणि मार्केटमध्ये उतरते, बट तिला ऑर्डर यायला काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात का? मार्केटमध्ये कसं काम त्यांना मिळू शकतं? तर त्यासाठी काही येऊ शकतात ना, ऑर्डर यायला प्रॉब्लेम येऊ शकतात, किंवा ते ॲक्च्युली बऱ्याच जणांना आयडियाही नसते की हे करायचं. आता मी शिकली आहे, मला सगळं येतंय, पण उतरायचं म्हणजे नेमकं काय करायचं, मी सुरुवातच कुठून करायची, बेसिक गोष्टी असतात, मी सुरुवातच कुठून करायची. तर ते खूप जणांना प्रश्न असतो. ॲक्च्युली तो सॉल्व्ह करण्याचा आम्ही पहिला काम तर तो सॉल्व्ह करण्याचं करतो. बरं, मला सांगाल की सुरुवात कुठून करायला पाहिजे? सुरुवात आहे की तुमच्या घर आहे, तुमच्या आजूबाजूला लोक आहेत, तुमचे काही रिलेटिव्ज आहेत. पहिली गोष्ट तर तुमचं काम लोकांपर्यंत कसं पोचेल ह्याचं आम्ही स्टुडंटना सांगतो. काही जे आहेत ते म्हणजे क्लास चालू असतानाच हे चालू होतं, की हे असं नाही की ह्याचा काही वेगळा पार्ट आपण घेतो. क्लास सुरू असताना जेव्हा तुम्ही बनवता, हे करता, मग आपण स्टुडंटना सांगतो ठीक आहे आज तुम्ही हे डिझाईन बनवलेलं आहे, तर आज तुम्ही तुमच्या स्टेटसला ठेवून टाका. मग स्टुडंट म्हणतात ठीक आहे. मग त्यांनी जर स्टेटसला ठेवलं, मग काही स्टुडंट म्हणतात हां मला सांगितलं की छान आहे. समोरच्याला कळतं ना की ही काहीतरी नवीन करते. तुम्ही आज स्टेटस ठेवले, आज 10 लोक बघतात आहे परत, आणि लोक बघणाऱ्यांचे तुम्ही जर मी सांगू हे काम असं आहे ना की तो अट्रॅक्टिव्ह आहे, पार्ट अट्रॅक्टिव्ह आहे. तुम्ही जर स्टेटसला रोज ठेवत गेले किंवा आज ठेवलं, 15 दिवस ठेवलं, तर तो रोज बघणाऱ्याला होतं की आज नवीन काय बनवलं असेल. करेक्ट. पण त्याच्याने लगेच ऑर्डर येते असं नाही ना. मग स्टुडंटचा तोही गैरसमज आम्ही हे करतो की त्याच्याने तुम्ही ते अपेक्षा नाही करू शकत की त्याच्याने. तो फक्त काय आहे की लोकांना कळण्यासाठी आहे की तुम्ही हे काम करता. पण जेव्हा मला गरज पडेल तेव्हा माझ्या डोक्यात पहिले कोण येईल, जर मी रोज तुमचं बघत असेल तर. बरोबर. हां, तर ह्या गोष्टी ज्या आहेत, आणि जरी तुम्ही डोक्यात आला तर लगेच तुमच्याकडे कोणी येतं असं नाही आहे. पहिला प्रश्न काय असतो, फोटो हां तुम्ही हे टाकले, हां ह्याची प्राईस किती आहे, हां त्याची प्राईस किती आहे. आम्ही स्टुडंटला तिथूनच हे करतो. हे फोनवरती अशा गोष्टी करायचीच नाही. मग ते कॉल कसा करायचा आहे, त्या कॉलवरती बोलायचं काय आहे, तुम्हाला इथंपर्यंत त्यांना आणायचं कसं आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत आणायचं कसं आहे, मग आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपण शिकवतो. आणि तो जो तुमच्यापर्यंत आल्यानंतर तो तुमच्यापर्यंत कायमचा कसा टिकून राहील. करेक्ट. हे स्टुडंटला सांगतो आपण. बरोबर. म्हणजे आता एक छोटंसं उदाहरण देते मी. जर मी एखादी कस्टमर आलेली आहे एखाद्या स्टुडंटकडे, म्हणजे मी स्टुडंटला असंच सांगते, तुमच्याकडे कस्टमर आलेलं आहे, तुम्ही त्याचं काम केलेलं आहे, सगळं हे केलेलं आहे, ठीक आहे, तिला आता जर एखाद्या कमी बजेटमध्ये हवं आहे तेही तुम्ही करून दिलेलं आहे, आणि पण तिच्या डोक्यात काहीतरी वेगळ्या डिझाईन्स असतील, वेगळे आयडिया असेल, तर तुम्ही जर जातानाच त्यांना जर सांगितलं की नेक्स्ट टाईम आपण तुम्हाला हे असं काम करून देऊ, माझ्याकडे अजून आयडियाज आहेत, तुमचं नॉलेज तुम्ही जोपर्यंत एक्सप्लोर नाही करणार तुमची अटॅचमेंट पण नाही होणार. बरोबर. तर ते दुसरीकडे जातील का. तर तुम्ही नॉलेज लोकांना द्या, तुम्ही जे शिकला ते नॉलेज द्या. नॉलेज द्या म्हणजे काय की तुम्हाला ह्यातलं कळतंय. तुम्ही म्हणजे घरातून काम करता म्हणजे याचा अर्थ असं नाही की तुमचं काम पुअर आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचा पूर्वी असा गैरसमज असायचा की तुम्ही घरातून काम करता म्हणजे प्रोफेशनल नाही आहे. पण आता नाही, आता वर्क फ्रॉम होम सगळीकडेच झालेलं आहे. बरोबर. त्याच्यामुळे तुमचं, आणि आपल्याला जास्त बोलायची गरज नाही पडत, काम बोलतं आपलं. बरोबर. असं स्टुडंटना अशा पद्धतीने छोटे छोटे एक्सपिरियन्स देऊन आपण शिकवतो. आता एक अजून मला समजून घ्यायचं होतं की हे काम कोणासाठी परफेक्ट असू शकतं. मला वाटतं हाऊसवाईफ किंवा जे घरकाम करणार, घरामध्ये जे आई असते, बहीण असते, ताई असते, त्यांच्यासाठी तर आहेच आहे. त्यासोबत कुठल्या कुठल्या प्रोफेशनमधले व्यक्तीही हे काम करू शकतात, चालू करू शकतात. मी तुम्हाला सांगू का, महिला म्हणजे त्यांना लहानपणापासून मला असं वाटतं 80% लेडीज अशी असते की ज्याला कपड्यांची आवड असते. म्हणजे भलेही ते स्वतःपुरतं असू देत की मला काय घालायचंय, ती आवड असते. तर कुठेतरी तो एक आवड, आणि तो हळूहळू तो डेव्हलप पण होत असतो. म्हणजे जसं आपण मोठं होतो तो चेंज होतो, पण ती कायमची आवड असते. त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना असं आहे की मला फॅशन करायचं आहे, मला फॅशन डिझायनिंगमध्ये जायचं आहे, मला नवीन कपडे बनवायला आवडतं. तर ह्या सगळ्या महिलांसाठी हे ओपन आहे.
नुसतं महिला नाहीत, फक्त महिला याच्यामध्ये नाहीत, तुम्ही जर मुली जरी घेतल्यात, आज 10th झालेली मुलगी जर इतका पैसा कमवू शकते, आमच्याकडं असे उदाहरण आहे. सपोज 10th झाली, मार्क कमी पडले, म्हणजे तिच्यामध्ये काय नाही आहे का? काहीतरी प्रत्येकाकडे काहीतरी गुण असतातच आहेत. तर तुम्ही ते गुण एक्सप्लोअर करून तुम्ही पैसा कमवू शकता, तुमचं नाव कमवू शकता. एका ठराविक लेवलवरती गेल्यानंतर तुम्हाला कोण विचारत नाही की तुला 10thला मार्क किती पडले. ऍक्च्युली जर बघितलं तर तुम्हाला 12thला किती पडले. तर अशा मुली बऱ्याच आहेत की ज्यांना आपण हे केलेलं आहे, ज्यांना आपण तयार केलेलं आहे, की ज्यांना कुठेतरी त्यांचा कॉन्फिडन्स हे होतो. कारण कसं आहे, 10वी 12वी म्हणजे काय मार्क हे नाही आहे की तुमचं किती एवढे पडले की तुम्हाला तिथून सुरुवात होते. तर तुमची एक नवीन वेगळी सुरुवात असू शकते. फक्त पुस्तकी ज्ञान तेवढं असलं पाहिजे. मी त्याच्याबद्दल काहीच माझं दुमत नाही आहे की तुम्ही जे शिकता, तुमचं ग्रॅज्युएशन असलं पाहिजे, तुम्ही शिकलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण असतात काही असे की त्यांना त्याच्यामध्ये रसच नसतो. बरोबर. पण म्हणून काय त्यांचं त्या कशातच नसतात असं नाही आहे ना. करेक्ट. हां, तर अशांसाठी हे काम एकदम उत्तम आहे. ज्या घरात आहेत, ज्या लेडीज घरात आहेत, म्हणजे असे खूप उदाहरण आहेत की लेडीज घरात आहेत, खूप दिवसापासून घरात आहेत, त्यांना एकच काम आहे दिवसभरात, मुलं, घर, माझं घर बघायचं आहे, माझी फॅमिली बघायचं आहे. काही दिवसानंतर मुलं शिकतात, मोठी होतात आणि ते त्यांच्या मार्गाला लागतात. आणि मुलांसाठी खूप काही करण्याची तयारी असते त्यांची, म्हणजे पण मुलांनी शिकावं, मुलांनी हे करावं. आणि मुलं बाहेर गेल्यानंतर मुलांचा काही दोष नसतो त्याच्यामध्ये, पण ती नंतर लेडीज एकटी पडते. कुठंतरी त्यांना डिप्रेशन येतं, कुठंतरी त्यांचं माइंडसेट हे होतं की आता माझ्याकडे काय आहे, आता माझ्याकडे काय आहे, असा प्रश्न म्हणजे खूप लेडीजला पडतो की. आणि त्यात काय आहे, आजकाल सोशल मीडिया इतकं वास्ट झालेलं आहे, प्रत्येकाच्या हातात मोबाईल आहे. ती लेडीज रोज काहीतरी बघते मोबाईलवरती, रोज काहीतरी तिला दिसते. आणि ते दिसण्यामध्ये तिला सगळ्यात जास्त हे दिसते की प्रत्येकजणच काहीतरी करतंय, काहीतरी नवीन. हां, सगळ्या मुली येत आहेत, सगळ्या लेडीज येत आहेत, ते फोटोज काढतायत, व्हिडिओज काढतायत, रोज काहीतरी टाकतायत. आणि मी काहीतरी हे करते, ते करते, प्रत्येकजण काय करते. मग प्रत्येकाला त्याला असा प्रश्न पडतो की मी काय करते. तर अशा लेडीजसाठी खूप जास्त उत्तम ही संधी आहे की तुम्ही घरातून बाहेर पडा, तो गेलेला कॉन्फिडन्स परत मिळवा. पहिली गोष्ट तर कॉन्फिडन्स खूप गरजेचा आहे. आणि मला सगळ्यात वाटतं की तो घरच्यांनीही देणं गरजेचं आहे, की तो सपोर्ट करणं. कारण घरात राहिल्यानंतर ती भलेही आधी किती हुशार असेल, तिच्या शाळा कॉलेजमध्ये तिच्या आईवडिलांना ती खूप प्राऊडली फील करत असेल, खूप हुशार असेल, पण नंतर जर कालांतर 2-3 वर्ष जरी घरात राहिलं तर तुमचे विचार हे होतं. तर त्याला थोडं पॉलिश करा, ब्रेन वॉश करा आणि तुम्ही काही करू शकतात. मला वाटतं की लेडीज अशा आहेत ना, खरंच काही करू शकतात. त्यांच्यामध्ये इव्हन आहे ना खूप जास्त कपॅसिटी असते, म्हणजे मल्टीटास्किंग त्या करू शकतात. तुम्ही जर बघितलं तर पुरुष एक काम करतात, पण ते बॅक ऑफ द माइंड तुम्ही घरात जरी बघितलं किचनमध्ये तर एका वेळेस ते 4-5 काम करू शकतात. तर त्यांच्यामध्ये खूपच आहे ऍक्च्युली करण्यासारखं. करेक्ट. तर अशा महिला आहेत, ज्या महिला आहेत ज्यांची खूप पूर्वीपासून इच्छा राहिलेली आहे, काहीतरी करायचंय आणि ज्यांना मार्ग नाही सापडत आहे की मला फक्त काहीतरी करायचंय. काय ते काहीतरी म्हणजे काय आहे, पण ते काहीतरी असंही असलं पाहिजे ज्याच्यामध्ये तुमचा वेळ छान जाईल, ज्याच्यामध्ये तुमचं माइंड छान होईल, तुम्ही फ्रेश राहाल, इतर लोकांची तुम्हाला भेटण्याची संधी मिळेल. आणि हे काम असं केलं लेडीजच भेटतात. तर तुम्हाला असंही नाही की तुम्हाला बाहेर अशा गप्पा मारण्यापेक्षा, तुम्ही गॉसिप्स करण्यापेक्षा, ते सिरियलचे किस्से ऐकण्यापेक्षा तुम्ही जर एकमेकांच्या कामाबद्दल हे जर केलं तर तो अजून जास्त. आजकाल 4-4मध्ये पण तुम्ही जर बघितलं गेला तर एखादी किटी पार्टी असते, त्यातल्या 2-3 काहीतरी करत असतात आणि 5-6 जणी काही करत नसतात. तर तो कुठंतरी गिल्ट आहे ना, तो गिल्ट बाजूला करून आणि हे एन्जॉय केलं पाहिजे. म्हणजे काम करणं एन्जॉय केलं पाहिजे असं वाटतं मला. आणि हे काम असं आहे की सगळ्या महिला याला एन्जॉय करत असतील, ज्या काही करतात, एन्जॉय करतात. कारण त्यांचं मी आज जर करतीये, आज मी जे करतीये, तर मला उद्या काय करायचं तो विचार आधीच येतो की मी नवीन काय करू शकते. त्याच्यामुळे बाकीच्या विचारांशी काहीच हे नाही आहे. मॅम, सो तुम्ही सांगितलं की प्रत्येकासाठी हे युजफुल असेल, स्किल्स आहे, सो कुणीही आत्मसात ते करू शकतं. मला असं काही तुम्ही एक्झाम्पल सांगू शकाल का की तुमच्याकडे एखादा स्टुडंट आला आणि त्यासाठी म्हणजे मे बी लाईफ चेंजिंग मोमेंट त्या होती किंवा काहीतरी असा एक्सपिरियन्स त्यांचा होता की खरंच त्यांची लाईफ चेंज झाली? येस, नक्की सांगेल. आता एक आमच्याकडे काय, जेव्हा स्टुडंट येतात तेव्हा आम्ही पहिला प्रश्न स्टुडंटला विचारतो की तुम्हाला हे शिकायचं काय. म्हणजे आमची माहिती देत, कारण माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की का शिकायचं आहे. कारण तुमच्याकडे जर तुम्हाला उत्तर नसेल की तुम्हाला टाइमपास म्हणून शिकायचं आहे, तुम्हाला वेळ जात नाही म्हणून शिकायचं आहे, की तुम्हाला याच्यामध्ये करिअर करायचं आहे म्हणून नाही, मला पैशाची गरज आहे म्हणून शिकायचं आहे, तर शिकायचं आहे का.
तर अशीच एक स्टुडंट आपल्याकडे आली होती. तर तेव्हा तिला मी विचारलं की का शिकायचं. मग ती समोरच्याला वाटतं की हे का प्रश्न विचारतात की का शिकायचं, पण त्याच्याने मला शिकवायला खूप हे होतं की तुम्हाला उभं करण्यासाठी खूप मदत होते, तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी, तुम्हाला गाईड करण्यासाठी की तुम्ही तुमचं एम जे आहे ते पहिले तुम्ही फॉलो करायचं. तर त्या स्टुडंटनी सांगितलं की माझ्याकडे पैशाची कमी नाही आहे, माझ्याकडे पैसा आहे, सगळ्या गोष्टी आहेत, माझी मुलं छान सेट होत आहेत, माझं एक मुलगी मेडिकलला आहे, ह्या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत. पण एक 6 महिन्यापूर्वी माझ्या मिस्टरांना अटॅक आला. मग ती बोली त्यावेळेस जे मी दिवस अनुभवले त्यावेळेस म्हणजे लिटरली म्हणजे मी अशीच होते की ते मरणाच्या दारातूनच ते बरे झाले, तिथूनच ते बाहेर आले. पण मी जे त्यावेळेस भोगलेलं आहे, कारण मी एकटीच होते, माझ्यासोबत जास्त कोणी नव्हतं की त्यांनाही सांभाळणार किंवा माझ्या फॅमिली हे करेल, मी एकटीच होते. तर मग ती हादरूनच गेली. ती म्हणते की मी हादरूनच गेले, माझी जमीनच सरकली पायाखालची, की असं जर काही जर वेळ आली तर माझ्याकडे काय आहे, तर मी काय करू शकते, मी ह्या परिस्थितीतून त्यांना बाहेर आणू शकते इथंपर्यंत ठीक आहे, पण त्याच्यातून अजून काही जर माझ्या बाबतीत असं वाईट झालं तर मी एकटी म्हणून माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे. असं तिला वाटलं की मी जे आजपर्यंत घरातच आहे, पुढे जाऊन मला वेळ आल्यानंतर मला काहीतरी करता आलं पाहिजे. मग तेव्हा तिच्या असं डोक्यात आलं की तेव्हा तिने आपलं काहीतरी व्हिडिओ बघितला आणि मग ती आली. तर मग तेव्हा ती माझ्यासमोर अगदी स्पष्ट जे आहे ते ती म्हटली, मॅडम मी तुम्हाला जे आहे ते स्पष्ट सांगते, मी आता शिकायचं ठरवलेलं आहे ते फक्त त्याच्यासाठी शिकायचं ठरवलं, कारण माझ्या डोक्यातून हा विचारच जात नाही आहे की पुढे मागे अशी जर कधी परिस्थिती आली, वेळ आली, सगळ्यांना माहिती मी असं बोलू नये, असं सगळं म्हणते मी असं बोलू नये, मी असं हे करू नये, अरे सगळं जरी माहिती, एक प्रॅक्टिकल जर विचार जर घेतला तर कुणावरती वेळ कधीही येऊ शकते. हां, तर अशी जर एखादी वेळ आली तर मग माझ्याकडे काहीतरी असलं पाहिजे ज्याच्याने मी पायावर उभं राहीन, मी कुणाही मुलांवरती अवलंबून नाही राहणार, जेणेकरून माझा वेळ चांगला जाईल आणि मी माझ्या याच्यामध्ये मी खुश राहू शकेल. कारण कुठली वेळ तरी आनंद राहण्याचा हक्क तर प्रत्येकालाच आहे, म्हणजे खुश राहता आलंच पाहिजे. तर त्यासाठी तिने क्लास लावला होता. करेक्ट. आणि आपल्या समाजामध्येही असं आहे ना की प्रत्येक घर हे त्या फॅमिलीतल्या जो काही पुरुष आहे त्याच्यावर डिपेंड असतं, आणि महिलांचा आपल्या इकॉनॉमीमधला, आपल्या घरातला जो फायनान्शियली जो वाटा आहे तो खूप कमी असतो, नाहीच्या बरोबरच आहे. हो, बरोबर. सो जेव्हा एखादा कर्ता पुरुष काही देव नको काही झालं तर मग ते फॅमिली एकदम अशी उघडी रस्त्यावरती येते आणि काही बॅकअप नसतो त्यांच्याकडे. जर फक्त एकच सोर्स असेल इन्कमचा किंवा एकच करता माणूस असेल तर त्यावेळेस एक बॅकअप असणं नेहमीच बेटर आहे. मी असं म्हणेन की तेवढं वाईट होण्याची पण हे नाही आहे. सपोज एखादा करता पुरुष आहे, त्याला कधीतरी फेल्युअर येऊ शकतं. करेक्ट. त्याचा जर सपोज बिझनेस आहे किंवा जॉब, आता जॉब जातात लोकांचे, असं एखादा जॉब गेला तर त्या वहिनी उभं राहिलं पाहिजे ना. बरोबर. आणि उभं राहिलंच पाहिजे असं मला तरी वाटतं की म्हणजे आजपर्यंत जर तो काम करतोय, तुम्ही त्याला साथ देताय, आणि जर उद्या ती जर म्हणली की नको टेन्शन घेऊ की मी करते, तर तोही साथ देईल असं मला वाटतं. कारण आजकाल मेंटॅलिटी चेंज होतीये लोकांची, आणि तर काही हरकत नाहीये की तिने केलं तरी. एकूण काय, घर चालवायला कोणी दुसरं येत नाही. बरोबर. तुमचं तुम्हालाच बघायचं. काही झालं तर सांत्वन करायला तुम्हाला 4 दिवस लोक येतील, शेवटी कुणाला बघायचंय, तुम्हालाच बघायचंय ना. तर अशा कुठल्याही सिच्युएशन कधीही येऊ शकते, वेळ कोणाची काही सांगता येत नाही. तर त्या सिच्युएशनमध्ये प्रत्येक व्यक्ती म्हणून, म्हणजे मी असं नाही म्हणते की महिलाच, प्रत्येक व्यक्ती म्हणून त्यांना काहीतरी त्यांचं काम केलंच पाहिजे आणि ते आलं पाहिजे. बरोबर. आता मला एक प्रश्न होता की याच्यामध्ये किती इन्कम मिळू शकतात, स्टार्ट कुठून होतं, म्हणजे असं कुणी आहे का एखादं की खूप छान इन्कम त्या अर्न करतायत, असं काही एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता का? हो, सांगू शकते. ॲक्च्युली असे भरपूर उदाहरणं आहेत. कारण तुम्ही जर हे केलं, जर बघितलं तर आमच्याकडे जे आहे ते 90% स्टुडंट सगळे काम करतात. 90% स्टुडंट्सला काम मिळतं. बरं. काम जे आहे, तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं, 10 जर काम असेल तर त्यातले म्हणजे डिमांड जर 10ची आहे तर काम करणारे 4च जण आहेत. एवढी जास्त डिमांड. त्याच्यामध्ये पण एकदम फाईन काम करणारे, तुम्ही प्रोफेशनली काम करणारे, युनिक डिझाईन असणारे 2च भेटतील तुम्हाला. मग अर्निंगचं काय लिमिट जाऊ शकतं?
स्टार्टिंग मी म्हणेल तुम्हाला 60 ते 70 पर्यंत तुम्ही स्टार्ट होऊ शकता, आणि 60 होऊ शकता. त्याच्यानंतर तुम्ही जे म्हणजे बनवाल त्याच्यावरती आहे. ऍक्च्युली प्रत्येक व्यक्तीचा, तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल तर प्रत्येक व्यक्ती स्वतः तो किती कमवतो तो स्वतः हे करू शकतो. त्याची जिद्द किती आहे, कामाचं त्याला किती आवड आहे, तो किती वेळ काढतोय, हे सगळं त्याच्यावरती डिपेंड असतं. तर मी म्हणेल 60 ते 70 कुठेच नाही गेले. त्याच्यानंतर पुढे जो आहे तो, आज एखाद्या इंजिनियरला देखील तेवढं सॅलरीज मिळत नाहीत. आज एखादा इंजिनियर झाला किंवा एखादी व्यक्ती इंजिनिअरिंग पास आउट होऊन गेली तर त्यांना 20-25,000 15,000 वरती काम करावं लागतं. आणि तिथे आपण ज्या प्रकारचं एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करताय, स्वतःच्या पायावरती महिला उभी राहते, आणि असं नाही की 4 वर्ष डिग्री करायची आहे. हा, खूप शॉर्ट पिरियड मी म्हणेन की इन्व्हेस्टमेंट सगळ्यात कमी इन्व्हेस्टमेंट, मी म्हणेन 0 इन्व्हेस्टमेंट. आणि सगळ्यात महत्वाचं, जेव्हा तुम्ही शिकता ना, ही कलेचं काम आहे ना, तुमच्या हातून कोणी हिरावून नाही घेऊ शकत. करेक्ट. कधीच नाही. करेक्ट. म्हणजे जॉब हिरावून घेतात आहे, पण कला जी आहे ते तुम्ही कधीही कुठेही याचा वापर करू शकता. तुमच्या हातातून ती हिरावून नाही घेऊ शकत. बरोबर. मला आता यालाच एक जोडून प्रश्न विचारायचा आहे. तुम्ही म्हटलात की कला कुणीही हिरावून घेऊ शकत नाही, बट आता AI आपण पाहतोय की AI प्रत्येक ठिकाणी AI आलंय, आणि आज कॉर्पोरेटमध्ये, IT सेक्टरमध्ये सगळे घाबरून आहेत सध्या कॉर्पोरेटमध्ये. माझे खूप सारे मित्र कॉर्पोरेटमध्ये आहेत. त्यांना असं वाटतं बाबा आज जॉब आहे, उद्या आहे की नाही माहिती नाही आहे, ले ऑफ्स एवढे होत आहेत, तर सिच्युएशन खूप खराब आहे जॉब मार्केटची. तर AI मुळे या क्षेत्राला काय धोका असणार आहे पुढे? मी तर खूप खुश आहे. AI आलंय तर मी खूप खुश आहे, कारण हे जे काम आहे ह्याला खूप हेल्प होणार आहे. एकतर हे हाताचं काम आहे, तर AIचे लिमिटेशन जेवढे ते काम करते ती तुम्हाला काम करणाऱ्याला ते हेल्प होणार आहे, कारण तो ॲक्युरेसी देणार आहे. ते काम तो नाही करू शकणार, पण त्या कामाच्या मागची जी बेसिक प्रोसेस जी आहे, म्हणजे तुम्हाला पेपर बनवायचं आहे, डिझाईन बनवायचं आहे, ठीक आहे, तो तुम्ही AI कडून तुम्ही जे 1 तास 2 तास ते पेपर बनवण्यामध्ये घालवता, ते तुम्ही काही सेकंदातच तुम्ही ते करू शकता, आणि तो ॲक्युरेट करू शकतो. म्हणजे हे काम असं आहे की तुम्ही एखाद्या डिझाईनमध्ये सपोज 10 फ्लावर्स आहेत, फ्लावर्सचे डिझाईन आहेत, तर तो एक जो फ्लावरचा साईज जो असेल तो साईज सगळीकडे सेम पाहिजे. बरोबर. हे असं नाही की हाताने तुम्ही काढलं, इकडे काढलं तर तुमचं काम एकदम मेसी होणार आहे. करेक्ट. तर तुम्ही जे आहे तर ते सेम साईजचं काढलं तर तुमचं काम पण त्याच्यामध्ये ॲक्युरेट होणार आहे. जसं तुमचं डिझाईन असेल तसं तुमचं काम होणार आहे. तर AI तुम्हाला ती हेल्पच करणार आहे. सो जर एखाद्याला ते स्केच किंवा पेंट येत नसेल, त्यालाही आता काम करणं पॉसिबल होऊ शकतं. बरोबर. जरुरी नाही की मला स्केचिंग आलं पाहिजे, जरी मी हे स्किल शिकलो. मला सांगू का, वापरणारच नाही. ज्यांना येते ते पण, कारण जर फास्ट होतं, तो जर माझा वेळ मी दुसरीकडे घालवतीये, करेक्ट, काम करण्यामध्ये घालवतीये, तर मग मी काय उपयोग आहे? AI आलंय तर त्याचा मी तर म्हणेन हे जे काम करतात माझ्या स्टुडंटने सांगते, त्याचा उपयोग करून घ्या. तुम्ही जे पेपर बनवायला जे लागतात ते तुम्ही करून घ्या. तुमचा टाइम वाचतो, फास्ट काम होतं, कमी वेळेमध्ये तुम्ही जास्त काम करू शकता ना. अजून तुम्ही जेवढं महिन्याला काम करता त्याच्यामध्ये भर पडेल, इन्कमची भर पडेल. सो तुम्ही तुमच्या स्टुडंट्सला शिकवता का की AI चा यूज कसा करायचा, किंवा कशा प्रकारे आपण त्याचा यूज करून काम सोपं करू शकतो? 1-2 महिन्यापासून ते स्टार्ट केलं की तुम्ही डिझाईन्स कसे हे करायचे आहेत. आणि आता म्हणजे कारण रिसेंटच आलेलं आहे, रिसेंट त्याचा क्रेज आहे, तर आम्ही थोडा अभ्यास करून हे करून आता लास्ट 2 महिन्यापासून आपण हे शिकवायला लागलो. जेव्हा आपण डिझाईनचं बनवायला शिकवतो, पेपर बनवायला शिकवतो, स्टुडंटना कधी कधी ते अवघड वाटतं, तर आपण ते लास्ट एक ऑप्शन पण देतो त्यांना की हे तुम्ही असं इझी करू शकता. बरोबर. पण मला असं वाटतं की शिकवताना त्यांना जर हातानं स्केच करायला शिकले त्याचा फायदाच होईल. AI वरती डिपेंड राहण्यापेक्षा स्वतः माहिती असेल. शिकवतो आपण. बरं. दोन्ही. असं नाही की तुम्ही डायरेक्ट, म्हणजे हा जो ऍक्च्युली त्याच्यामध्ये आपल्या कोर्समध्ये जो 3 दिवसाचा पिरियड येतो क्लासचा, की त्याच्यामध्ये डिझाईन बनवायचं कसं आहे तो आपण 3 दिवसाचा वेगळा घेतो, म्हणजे सेपरेट त्याच्यासाठी हे करतो. तर त्याच्यामध्येच आपण हा यायचंही केलं की दोन्ही तुम्हाला यावं, की हे ॲक्च्युली माहितीही असावं की तुम्हाला हाताने कसं करायचं आहे, आणि AIचा वापर करून फास्ट कसं करता हेही तुम्हाला माहिती असेल. बरोबर. आपण ज्यावेळेस या बिझनेसकडे पाहतो किंवा या कलेकडे पाहतो मी म्हणेल, तर त्यावेळेस फिमेल सेंट्रिक किंवा महिलांसेंट्रिक काम आहे असं त्याचा समज आहे इन जनरल. बट मला तुम्हाला विचारायचं की याच्यामध्ये पुरुषांचा सहभाग किती आहे? भरपूर आहे. करू शकतात. हो, करू शकतात. बरं. ज्यांना करिअर करायचं आहे ना ते कोणत्याही क्षेत्रामध्ये करू शकतात. त्याचं काहीच हे नाही आहे ह्याच्यामध्ये की पुरुष आणि स्त्री. पूर्वीचे जे आहेत, मी तुम्हाला म्हटलं की पूर्वी जे कारीगर होते ते पुरुषच असायचे, सगळे पुरुषच असायचे. सो पुरुषही यामध्ये चांगलं काम करू शकतात. करू शकतात. बरोबर. आता अजून एक प्रश्न मला येतो की असा
समज आहे, म्हणजे मलाही असं वाटतं की जर एखाद्या व्यक्ती खूप वर्षापासून काम करत असेल, त्याचा हात बसलेला असतो आपण म्हणतो, किंवा त्याला एक परफेक्शन आलेलं असतं, त्याला एक नाही का माहिती असतं काय करायचं आहे. तर जो व्यक्ती नुकतंच काम शिकला आहे, नुकतंच स्किल्स डेव्हलप केलेले आहेत, तर त्यासाठी ज्यांच्याकडे एक्सपिरियन्स चांगला आहे किंवा ज्यांच्याकडे खूप वर्षांपासून हे लोक काम करत आहेत, यासोबत ते कसं कम्पीट करू शकतात? ऍक्च्युली काय आहे प्रॉब्लेम म्हणजे जेव्हा खूप वर्षापासून हे काम करतात, ते जे कारिगर काम करणारे आहेत किंवा ते जे पुरुष काम करतात तर त्यांना थोडा डिझायनिंगचा हे पार्ट कमी असतो, म्हणजे थोडं मेंटलीच ते डिझायनिंग, आणि तो महिलांना जास्त असतो. माझ्या मते तो महिलांना जास्त असतो, त्याच्यामुळे त्या काम चांगलं करू शकतात. पुरुष हे काम चांगलं करू शकतात, पण त्यांना त्या पर्टिक्युलरली एखाद्या डिझाईनमध्ये कुठं काय करायचं आहे ही आयडिया जी आहे ती महिलांना फास्ट येते, की हे बनवलं की अजून छान होईल. हां, कारण तो मुळातच त्यांच्यात गुण असतोच. मला असं वाटतं की तो लहानपणापासूनच तो एक स्त्री म्हणून तो उपजतच असतो. बरोबर. ती आवड आणि ते कलर्स आणि ते कॉम्बिनेशन ते सगळं असतंच त्यांच्याकडे, त्याच्यामुळे तो महिलांना अदरवाईज जर बघितलं तर दोन्ही काम करू शकतात, पण तो महिलांना जास्त हे असतं. बरोबर. आता आपण सोशल मीडियाचा यूज पाहतो की आज सोशल मीडियावरती रात्रीतून कोणी व्हायरल होऊ शकतं, म्हणजे ही ताकद आज सोशल मीडियामध्ये आहे. तर इथे आपण सोशल मीडियाचा कसा वापर करू शकतो, किंवा तुमच्यामध्ये काही असे एक्झाम्पल्स आहेत का तुमच्या स्टुडंट्समध्ये की ज्यांनी सोशल मीडियामधून चांगली फेम मिळवलेली आहे आणि खूप चांगलं काम ते सध्या करतायत? ॲक्च्युली बघितलं तर सोशल मीडियाचा वापर सगळेजणच करतायत. तुम्ही जर बिझनेस म्हणून जर बघितलं तर स्टुडंटला आपण प्रॉपर एक हे देतो की तुम्ही बाहेर पडता, इथून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला काय काम करायचं आहे, म्हणजे तुम्हाला क्लायंट कसे मिळवायचे आणि मग हळूहळू तो स्टेप बाय स्टेप तुम्ही कसा वाढवायचा आहे. सोशल मीडियावरती तुम्ही काम कधी टाकायचं आहे हेही आपण सांगतो, कुठल्या महिन्यामध्ये, म्हणजे लगेच नाही टाकायचं. म्हणजे ॲक्च्युली मी तर असं म्हणते की तुम्ही पहिले काम मिळवायला चालू करा. तुम्ही काम चालू केल्यानंतर हे बघा, हे हाताचं काम आहे, प्रत्येकाला थोडा तो प्रॅक्टिस, म्हणजे प्रॅक्टिसची तशी बघितली तर गरज नाही, आपण काम चांगलं शिकवतो, पण तो कामाचा स्पीड येण्यासाठी तर काम प्रॉपर तुम्ही जेव्हा स्वतःला प्रेझेंट करता तेव्हा आपण म्हणतो की मला चांगलंच प्रेझेंटेबलच राहायचं आहे, तसं तुम्ही काम पण तुमचं प्रेझेंटेबल दिसलं पाहिजे. सुरुवात तुम्ही तुमच्या व्हॉट्सअप स्टेटसनी करा, असं मी स्वतः सांगते स्टुडंटना, आणि त्यातून तुम्ही काम मिळवा. जेव्हा तुम्ही हळूहळू काम मिळवता आणि ते तुम्ही जे काम करणार आहात सुरुवातीचे 2 महिने व्हॉट्सअपवरून जे ऑर्डर घेणार आहात, जे काम करणार आहात, त्याचे फोटोज काढा, त्याचे व्हिडिओज काढा. ते फोटोज कसे काढायचे, सोशल मीडियावरती तुम्ही टाकलंय, पोस्ट टाकली, 1-2 टाकल्यानंतर तुमच्याकडे टाकायला काहीच नाही आहे, असं नको आहे व्हायला. बरोबर. तर थोडं 2 महिने पेशन्स ठेवा. काम तर म्हणजे डेफिनेटली मिळणारच आहे. असं नाही की तुम्ही सोशल मीडियावर टाकल्यानंतर ते चालू होणार आहे, असं नाही होत. सोशल मीडियावर टाकल्यावर पण इमिजिएट चालू होतं असं नाही आहे ना, तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचायला. तर हळूहळू स्टेप बाय स्टेप करा. 6 महिन्याच्या प्रोसेसमध्ये तुम्ही एकदम जास्त हे होऊ शकतं. काम तर तुम्हाला क्लास केल्यानंतर इमिजिएट मिळू शकते, ही माझी गॅरंटी आहे. त्याच्यानंतर तुम्ही हळूहळू एक लेवलपर्यंत जाण्यासाठी तुम्हाला 6 महिने तरी द्यायला लागतात. 6 महिन्यानंतर मग हळूहळू त्याला यूज आपण करू शकतो. मला थोडंसं तुमचा प्रवास देखील समजून घ्यायचा आहे की म्हणजे तुम्हाला काय नेमकी प्रेरणा मिळाली की तुम्ही इकडे उतरलात आणि तुम्ही एवढ्या महिलांना आज प्रशिक्षण देताय, मार्गदर्शन करताय, आणि मी म्हणेल की आपल्या इकॉनॉमीचा बॅकबोन आहे. जर आपण नेहमी म्हणतो की चायना आज पुढे गेला आहे, चायनाची इकॉनॉमी एवढी पुढे गेली आहे, बट चायना जर तुम्ही थोडंसं स्टडी कराल तर चायनामधली जी महिला आहे ती पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक व्यवसायामध्ये, प्रत्येक जॉबमध्ये, बिझनेसमध्ये आहे, जे की आपल्या भारतामध्ये दिसत नाही. महिला अजूनही थोड्याशा मागे आहेत की त्यांना ते एक्सपोजर तेवढं मिळालेलं नाही आहे, आणि हे खूप छान काम तुम्ही करताय. तर तुमची प्रेरणा नेमकी काय होती या प्रशिक्षण किंवा क्लासेसमध्ये? सांगायचं प्रेरणा म्हणण्यापेक्षा आहे ना, मला चॅलेंजिंग जास्त होतं ते. कारण काय, ॲक्च्युली माझा जो प्रवास आहे तो 10 वर्षापूर्वी चालू झाला. म्हणजे 10 वर्षापूर्वी मी डिझायनर होते, तर मला ह्याच फील्डमध्ये काम करायचं होतं. सो तुम्ही डिझायनिंग केलेलं आहे बाय एज्युकेशन? येस, डिझायनिंग केलेलं आहे बाय एज्युकेशन. तर 10 वर्षापूर्वी मी असं ठरवलं की मला ह्याच फील्डमध्ये उतरायचं आहे. मला माझ्या घरच्यांनीही खूप छान सपोर्ट केला, घरातल्या सगळ्यांनी. तर सुरू करताना माझ्या डोक्यात हे काहीच नव्हतं की आरी वर्क हे. ॲक्च्युली माझ्या शिक्षणामध्ये आणि माझ्या चालू करण्यामध्ये थोडा गॅप पडला, फॅमिली काही हे असेल त्याच्यामुळं माझं गॅप पडला. पण माझ्यासाठी तो चॅलेंज होतं की सगळे बोलले की आता गॅप पडला आहे, कारण हे फॅशन फील्ड असं आहे की तो
चेंज खूप असतो याच्यामध्ये, चेंज होत राहतो. मग थोडे दिवस मला तो स्टडी करायला की आत्ताचं काय चालू आहे, मी मार्केटमध्ये कशी स्टँड होतीये, माझं काम केलेलं किती जणांना आवडतंय, याच्यासाठी मी स्वतःला थोडंसं हे केलं चॅलेंजिंग, आणि मी बुटीक चालू केलं. बुटीक चालू केल्यानंतर जे बुटीक आजही मी रन करते, तर त्याच्यामध्ये थोडं मला असे हे आले की समोरूनच आले की तुम्ही हे वर्क करता का, म्हणजे तेव्हा खूप कमी होतं हे वर्कचं, 10 वर्ष अगोदर खूप कमी. तर मला स्वतःला ह्याच्यामध्ये थोडंसं आवडलं. मग मी मटेरियलचं हे केलं की ह्याच्यामध्ये काय करू शकतो काय नाही. मग 1-2-3 वेगवेगळे डिझाईन्स बनवले आणि ॲक्च्युली ते डिझाईन्स आवडले, लोकांना आवडले. त्याच्यानंतर मी थोडंसं ह्याच्यामध्ये स्पेशलायझेशन करायचं असंच माझं हे होतं की मला याच्यावरतीच काम करायचं आहे, की जे जास्त लग्नामध्ये वापरतात, ब्रायडलचं काम करतात, आणि ते हळूहळू इतकं वाढत चाललंय की तर मला याच्यामध्येच काम करायचं होतं. मग 2-3 वर्ष असं बुटीकचं काम तर चालूच होतं. त्याच्यानंतर काही लोकांनी मला असं विचारलं की तुम्ही आता जे काम करताय तर ते काम आम्ही करू शकतो का, अशा महिलांनी प्रश्न विचारला. तेव्हा माझ्या डोक्यामध्ये एक हे आली, कारण महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा आरीवर्कचं काम शिकवणारी ही आपलीच आहे, सगळ्यात पहिल्यांदा स्टार्ट करणारी. तर तेव्हा जो आहे माझ्या पुढे असं चॅलेंज होतं की मला एका ह्याने विचारलं, एका महिलेने, की हे आपण करू शकतो का आणि तुम्ही हे आम्हाला शिकवू शकता का, आणि असं शिकवा की तसं जसं तुम्ही करताय तसं शिकवा, म्हणजे तो प्रोफेशनलिझम आला पाहिजे, तर कामामध्ये फिनिशिंग आलं पाहिजे. मग तेव्हा मी थोडं दुर्लक्षही केलं. त्याच्यानंतर मला अशा 4-5 थोड्या एन्क्वायरी आल्या की हे जर शिकायचं जर ठरवलं तर शिकू शकतो का. तोपर्यंत कोणी महिला नव्हत्या करणाऱ्या, मग म्हणजे पुरुषच होते, महिला नव्हत्या. मग त्यावेळेस थोडा मी विचार केला की आपण एक पाऊल पुढे उचलू आणि हे चालू करू, जर खरंच महिला, आणि पण माझ्या पुढेही प्रश्न होता की खरोखर महिला करू शकतील का. बरोबर. आणि तेव्हा जे काम करणारे लोक आहेत त्यांनी हे केलं, मॅडम तुम्ही काय करताय, हे काय जमणार आहे का. खरोखर असं होतं की जे तुम्ही हे जमणार आहे का, महिलांना नाही जमणार. तर तरी मी हे केलं की आपण ट्राय करू. तर चालू केलं मी. चालू केल्यानंतर पहिली बॅच, दुसरी बॅच, पहिल्या बॅचला मला थोडा त्रास झाला, पण पहिल्या बॅचचं काम बघून दुसरी बॅच आली, तिसरी बॅच आली. 3-4 बॅच झाल्यानंतर मला असा अनुभव आला की फक्त शिकवून आपल्याला त्याचा फायदा नाही आहे, म्हणजे फायदा म्हणण्यापेक्षा तो स्टुडंटलाच पुरेसा नाही आहे. त्यांना पहिली गोष्ट तर त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स खूप लूज झालेला आहे. आपल्याला पहिले कॉन्फिडन्स आणायचे, आणि ॲज अ बिझनेस म्हणून त्या कशा पुढे हे चालू ठेवतील ह्यासाठी मला जास्त हे होतं की त्यांना हे करायचं की तुम्ही बिझनेस चालू करा, काम चालू करा. काम चालू करण्यासाठी, आणि नंतर माझं ॲक्च्युली फक्त शिकवणं असं नाही राहिलं की ते वेगळ्याच वळणाकडे गेलं की माझ्याकडे येणारी प्रत्येक स्त्री इथून शिकून कामच चालू झालं पाहिजे. तोच माझं पहिले हे होता की इथून काम चालू झालं पाहिजे. बरोबर. ती जर व्यक्ती टाइम इन्व्हेस्ट करते प्रत्येकाला तसं शिकवण्याचा मी प्रयत्न केला, आणि त्यानुसारच मी सिलेबस बनवायला लागले, त्यानुसारच माझ्या डोक्यात आयडिया यायला लागल्या. म्हणजे ह्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत, पहिले तर ते प्रॉब्लेम्सवरती काम करायला, म्हणजे घरातून यांना प्रॉब्लेम्स येतात, बाहेरून यांना प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे काही जणांना क्लास करायचे घरात हट्ट धरतात लेडीज, आणि मग त्यांच्या हट्टाका तर ठीक आहे करून टाक, काय केलं तर ठीक आहे, नाही केलं तर ठीक आहे. हा जो अप्रोच आहे तो चेंज करून द्यायचा आहे. स्टुडंटला पहिले आल्याला सांगते, डोक्यातून सगळं काढून टाका, जे तुमच्या फॅमिलीमध्ये बोललेले तेही काढून टाका. असं काही होणार नाही की तुम्ही केलं तर केलं, नाही तर नाही, 100% ते करायचंच आहे. हां, इथून तर अशा पद्धतीने आहे ना त्यांना हे करून ॲक्च्युली मला नंतर असं झालं की पहिले तर महिलांचे विचारच चेंज करायचे आहेत, आणि त्यांच्याबद्दल बाकीचेही जे विचार करतायत त्यांच्या घरातले तोही चेंज करायचा आहे. आणि त्याच्यातून खूपच छान एक्सपिरियन्स आला. म्हणजे आजपर्यंत जेव्हा किस्से सांगतात तेव्हा कधी कधी खूप हे असतात की ते ऐकायलाही त्रास होतो. असे खूप किस्से आहेत की त्यांना म्हणजे कशासाठी करतायत, का करतायत. सो मॅम, तुम्ही सांगितलं की आपण महिलांसाठी वगैरे काम करतोय, तर असं एखादं एक्झाम्पल तुम्ही सांगू शकता का की एखाद्या स्त्रीची खूप जास्त स्ट्रगल होती तिच्या आयुष्यामध्ये, कारण स्त्री म्हटलं तिला स्ट्रगल तिच्या घरामध्येही पाहावी लागते, कुटुंबामध्येही पाहावं लागते, आणि बाकीच्या नोकरी क्षेत्रातही पाहावं लागतं. तर असं एखादं एक्झाम्पल की जी खूप स्ट्रगलमधून गेली बट तरीही तिने जिद्द सोडली नाही आणि क्लासेस किंवा आपलं काम जे आहे ते चालू ठेवलं. नक्कीच. ॲक्च्युली असे भरपूर आहेत एक्झाम्पल, पण मला एक आहे ना माझ्या इथली एक स्टुडंट आठवते की जिने ॲडमिशन घेतलं, ॲडमिशन घेतानाच तिने सांगितलं होतं की तिला लहान बाळ आहे, लहान मुलगी आहे, आणि परत घरात सासूबाई आजारी आहेत. तशा ह्याच्यामध्ये तिने क्लास लावला. तरी पण कारण ती जिद्द होती की ठीक आहे मला करायचं आहे आणि मला कधीतरी ते उपयोगी पडेल वगैरे. क्लास जेव्हा चालू झाला तेव्हा तिच्या मिस्टरांचा झाला ॲक्सिडेंट. मग घरामध्ये तिची इतकी तारांबळ होती, मिस्टरांचा ॲक्सिडेंट, त्यांचा दवाखाना, सासू आजारी आहे, प्लस लहान बाळ आहे.
बऱ्याच लोकांना असा विचार येईल, बऱ्याच महिलांना, की मी आता क्लास सोडावा. हो. अशी जर कंडिशन आहे, मला दिवसातले तासच पुरत नाही आहेत. हो. पण तिने इतकी जिद्दी होती की ती पहिली गोष्ट म्हणजे तिला एवढं रिअलाइज झालं की मी क्लास सोडला तर मी म्हणजे फेल होणार आहे, कारण आत्ता उलट जास्त मला गरज आहे. बरोबर. कारण ह्या क्लासमुळं पुढं मला फायनान्शियल, आता मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला आहे, ते थोडे दिवस काम नाही करू शकणार आहेत, तर ह्या क्लासमुळं उलट मला त्याचा फायदाच होणार आहे, भलेही मला आत्ता किती त्रास होऊ देत. पण ती जाण असणं इतकी महत्त्वाची आहे. तिने लिटरली ह्या सगळ्या कंडिशनमधून रोज दिवसाची इतकी धावपळ करून सगळं करून, आणि ऑनलाईन स्टुडंट होती, ऑनलाईन क्लास केला. तिचा फोनही यायचा की असं असं झालंय, मला असा प्रॉब्लेम पण आहे, पण तरी पण मी क्लास करणार आहे, चुकून माझं थोडंसं जर काही राहिलं किंवा हे झालं तुम्ही मला हेल्प करा वगैरे. पण तिची जी जिद्द होती ना ती कमालीची होती. म्हणजे त्या ह्याच्यातून तिने अक्षरशः ते क्लास पूर्ण केला. म्हणजे आम्हालाही वाटतं, कोणालाही एखादी घरची जर अशी कंडिशन मी स्वतः इमॅजिन जर केली तर आपल्याला वाटतं की हे प्रॉब्लेम होऊ शकतात, म्हणजे हे सगळ्या गोष्टी सांभाळताना. पण तिने लिटरली, कारण मी तुम्हाला पहिलाच म्हटलं मल्टीटास्किंग जबरदस्त असतं बायकांच्या मध्ये, फक्त ते यूज केलं पाहिजे, प्रॉपर यूज केलं पाहिजे. आणि त्यावेळेस तिने ते यूज केलं. त्याच्यानंतर म्हणजे तिची सासू थोडीशी बरी झाली, थोडंसं हेल्प करायचं, म्हणजे थोडंसं तिला फक्त ॲटलिस्ट मुलीला सांभाळायला तरी. पण त्या ह्याच्यातून पण तिला तिच्या मिस्टरांचं खूप करायला लागायचं. त्यातून तिने क्लास केला. क्लास केल्यानंतर इमिजिएट तिने काम पण चालू केलं, ज्याच्यातून तिला इन्कम सोर्स चालू होईल, आणि अत्यंत उत्तम काम करते. तिच्या ह्याच्यामध्ये ती म्हणते की माझं लाईफच पूर्ण चेंज झालं. म्हणजे त्यामुळे मी इतकी शिकली आहे. तुमचा क्लास तर केला, काम कसं करायचं तेही शिकले, ऑर्डर फास्ट कशी घ्यायची तेही शिकले, ह्याच्यातून इन्कम फास्ट मिळून ते माझ्या फॅमिलीसाठी पण हेल्पफुल झालं, आणि अख्ख्या माझं घरादाराचं हे चेंज झालं म्हणले ते सगळ्याच घरात. आणि मला रिस्पेक्ट पण मिळाला. म्हणजे घरातून तुम्ही जेव्हा असं करता सगळे बघत असतातच ना, सगळे बघत असतात, मुलं बघत असतात तुम्ही काय करताय, आणि आपोआप तुम्हाला त्याचं रिस्पेक्ट मिळतो, त्याचं बेनिफिट पण मिळतो की तुम्हाला प्रोत्साहन जास्त केलं जातं. आणि काही जरुरी नाही, आजकाल आहे ना तुम्हाला बघितलं तर 2 पाहिजेतच घरात, इंजिन 2 चालू पाहिजेत. कारण जेणेकरून तुम्ही बघितलं तर खर्च आजकाल प्रचंड आहेत, आणि प्रत्येक महिलेला वाटत असतं की जेव्हा एखादा पुरुष जरी काम करते, एवढं काम करतायत की एवढं हे करतायत, आपलं काहीतरी थोडंसं तरी हातभार लागावा, अशी ही कुठंतरी जरी करत नसेल तरी मनातून ती भावना असते. फक्त ते करायला ना तुमचं डिसिजन तुम्हाला घेता आलं पाहिजे, असं मला वाटतं. की तुमच्या डिसिजनला तुम्ही ठाम राहणं आणि ते पार करणं ते तुमच्याकडं, आणि कुठल्याही सिच्युएशनला आलं तर ते तुम्हाला ते पार करता आलं पाहिजे, तो डिसिजन घेऊन. करेक्ट. अजून एक मला थोडंसं विचारायचं होतं की आपण जनरली शहरी भागामध्ये ही गोष्ट जास्त शिकतायत की गावाकडचे ही खेड्यातलेही महिला आहेत त्या शिकतायत काम? तुमच्याकडचे स्टुडंट्स कुठले आहेत? आपल्याकडचे जे स्टुडंट बघितलं, आपल्याकडे स्टुडंट राजस्थानपासून सगळीकडचे आहेत. बरं. म्हणजे काही राजस्थानचे आहेत, तिकडे जवळ बघितलं तर नाशिकवरून आलेले आहेत. त्यात पण काही जणांना असं की मला ऑफलाईनच करायचं, मग इथं येतात, आपले ते जवळ हॉस्टेल आहे तिथे हॉस्टेलवर राहतात, क्लास करतात, पूर्ण क्लास करून जातात, नंतर जातात, आणि ते त्यांच्या गावामध्ये त्यांचं नावच रोशन करतात. कारण खेडेगावामध्ये कमी आहे, पण तुम्ही बघितलं तर क्रेज आहे. आता आम्हाला ऑर्डर येताना पण खेडेगावातून पण येते, म्हणजे कारण तिथे करणारे लोक कमी असतात. ऑर्डर येतं तुम्ही डिलिव्हर कसं करता? ऑनलाईन डिलिव्हरी होऊ शकते, आजकाल डिलिव्हरीचा काही इश्यू नाही आहे. ऑनलाईन होऊ शकतो. ऑर्डर आम्ही ऑनलाईनच घेतो, मग डिलिव्हरी पण ऑनलाईन करतो, त्याचा काहीच इश्यू नाही होत. पण बरेच गोष्टी अशा आहेत की काही गावांमध्ये हे नाही आहे, पण त्यांना कामाची तर जाण प्रत्येकाला आहे की हे असं चालतं, मग मलाही घालायचंय. सोशल मीडियावर माहिती आहे सगळ्यांनाच ना, मग मलाही घालायचंय, ते फोटोज काढायचे, लग्नात मला असं दिसायचंय, हा प्रत्येकाचं स्वप्न असू शकतं. आणि त्याच्यामुळं डिमांड तर खूप आहे. मी तेच म्हटलं, गावागावात पण डिमांड आहे, अगदी सामान्य लोकांपासून ते अगदी हाय क्लास पर्यंत सगळ्यांमध्ये डिमांड आहे. जे इंडियन घालत असतील त्यांनाही आणि वेस्टर्न वापरत असतील त्यांना. आणि सोशल मीडियावरती आपण पाहतो ना रील्स मध्ये की अरे याचं वेगळं दिसतंय, त्याचं वेगळं दिसतंय, मग प्रत्येक महिलेला असं मनामध्ये असतं की माझं काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं असावं, काहीतरी सगळ्यांपेक्षा वेगळं असावं, हा जास्त हे असतोच त्याच्यामध्ये, माझं वेगळं असावं. करेक्ट. तर त्याच्यामुळे सगळे घालतायत, सगळे हे करतायत. गावांमध्येही प्रचंड आहे. आपल्याकडे जे स्टुडंट आहेत तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक गावातून सगळीकडून स्टुडंट आलेले आहेत, असं काही नाही. आणि फक्त महाराष्ट्रातलेच आहेत असं काही नाहीये. ऑल ओव्हर इंडिया आपण क्लास घेतो, आणि कुठूनही स्टुडंट आलेले आहेत, त्यांनी काम शिकलेलं आहे, चांगलं काम चालू केलेलं आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही शिकू शकतात. गावाकडचे शिकतायत आणि शहरी भागातले शिकतायत, दोन्ही शिकतात. ग्रेट ग्रेट. अजून एक मला असं विचारायचं होतं तुम्हाला की असं काही आहे का की एखाद्याचं एज्युकेशन बॅकग्राऊंड कमी शिक्षण झालेलं आहे, 10वी पास आहे किंवा 12वी पास आहे, अशाच व्यक्ती तुमच्याकडे शिकायला येत आहेत, किंवा हायर एज्युकेशन झालेलेही काही स्टुडंट्स आहेत का? मी तुम्हाला आता याच्याबद्दल खरं सांगते. म्हणजे स्टुडंट जे आहेत
ते आपल्याकडे असे स्टुडंट आहेत की जे इंजिनिअरिंग केलेले आहेत. इंजिनिअरिंग केलेले स्टुडंट्स आहेत. इंजिनिअरिंग केलेले आहेत म्हणजे नुसतं शिक्षण नाही, अगदी जॉब पण केलाय, एक्सपिरियन्स घेतलाय, पण तरीही मला हे शिकायचंय. मला आधी हा प्रश्न पडायचा की का शिकायचंय. त्याच्यानंतर माझ्याकडे एक स्टुडंट आले होते, दोघी होत्या, दोघी डॉक्टर होत्या, दोघी मैत्रिणी होत्या. त्याच्यामुळे त्यांनी ठरवलं की मला शिकायचंय आणि त्यांचं क्लिनिक वगैरे पण होतं. तर त्या दोघी आल्या, क्लास आल्या त्यांनी क्लासमध्ये. मला लिटरली रोज त्यांच्याकडे बघून डॉक्टर घेऊन शिकतात. पण हे का होतंय, कारण पूर्वीचा जो आहे तो फॅशनकडे बघण्याचा दृष्टिकोनच वेगळा होता. घरातून कंपल्सरी असायचं की तुम्ही शिक्षण घ्या, इंजिनियर बना, डॉक्टर बना, तुम्ही जॉब करा, किंवा लग्नासाठीही त्यांना हे शिक्षण घ्यायला, म्हणजे एक चांगला मुलगा भेटेल त्यासाठी चांगलं शिक्षण घेणं गरजेचं आहे की तुम्ही हे शिक्षण घ्या, त्याच्यातून एक नाव भेटतं इंजिनियर, हा माझी मुलगी इंजिनियर आहे. तर पूर्वी त्यासाठी खूप हे व्हायचं. आणि काही लोकांच्या मनात अजूनही आहे, अजूनही हे आहे की जर डॉक्टर केलं त्याने तर तिला डॉक्टर नवरा भेटेल. हा एक्झॅक्टली, हे खूप माइंडसेट असतो. तर त्याच्यामुळे मुलींची आवड वेगळी आणि शिक्षण वेगळं असं जर झालं असेल. आणि मला माझ्याकडे जेव्हा स्टुडंट येतात तेव्हा मला विचार असाच यायचा की हे का होतंय. तर तेच आहे की त्यांची आवड. मग मी स्टुडंटशी बोलले तर तेव्हा त्या बोलले की खूप आधीपासून आम्हाला हे आवडायचं. मग घरातली कंडिशन होती की इंजिनियर जर झाली तू की मग तुला हे शिकायला देऊ, पण हे इंजिनियरची डिग्री पाहिजेच आहे, ही फॅशनची डिग्री नको आहे. मग त्यासाठी त्यांनी इंजिनिअरिंग केलं. मग घरच्यांनी त्यांना क्लासही लावून दिले, हे केलं. असेही स्टुडंट आहेत जे आहे ते इंजिनिअरिंग करून जॉब पण करतायत, डॉक्टर झालेले आहेत, पण कुठंतरी त्यांची आवड बाजूला पडलेली आहे. आणि बऱ्याच जणांना असं जाणवलं की कोविडच्या काळामध्ये त्यांना असं जाणवलं की आत्ता जर आपण असं काहीतरी आपल्याकडं कला असती तर अजून आपल्याला घरातून हे झालं असतं. हा रिअलाइज कोविडमध्ये खूप लोकांना झाला की तुम्ही तुमच्या कामाबरोबर आणखीन एक तुमच्याबरोबर एक कला तुमच्याकडे कुठली तरी हवी आहे, किंवा वेगळं स्किल तुम्हाला ते जे तुम्हाला कधीही उपयोगी पडू शकतं. असा एक तो हे झालं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे सगळ्या फील्डमधून येतात. तर ॲक्च्युली काय आहे, हे वेगवेगळ्या फील्डमधले आहेत, कधी कुठे काय होईल सांगता येत नाही. म्हणजे फायनान्शियल लोकांना ती गरज पडू शकते. दुसरी गोष्ट तर स्ट्रेस लेवल जो आहे तो कधी कधी बाहेरच्या मुलींना बघितलं तर जास्त, कॉर्पोरेटमध्ये खूप जास्त आहे. तो स्ट्रेस लेवल घेण्याची कधी कधी तयारी नसते. मग तो असं वाटतं की आपण काहीतरी दुसरं बघूया. आणि आजकाल तर ते स्टार्टअपच्या ह्याच्यामध्ये त्यांना वाटतं की आपण स्वतःचं काहीतरी करून, मी जर इतकी मेहनत करते आणि इतकी जॉबला इतका वेळ देते तर मी स्वतःचं काहीतरी करून ह्याच्यापेक्षा जास्त इन्कम कमवू शकते आणि मी माझ्या आवडीचं काम जर करू शकत असेल तर हा जो माइंडसेट आहे याच्यामुळे सगळ्या फील्डमधले आहे, त्याच्यामध्ये महिला सगळ्या फील्ड. त्यासोबत असे असतं ना की सपोज भले माझा जॉब चालू आहे बट त्यासोबत एखादा सेकंड इन्कम सोर्स देखील होऊ शकतो. सॅटर्डे संडे ऑफ आहे, सॅटर्डे संडे तेवढी तयारी आहे. सॅटर्डे संडे लोकांची, महिलांची काम करण्याची तयारी आहे की सॅटर्डे संडे मला क्लास करून जॉब मी तोपर्यंत ठेवेल, क्लास पूर्ण झाला की जॉब सोडेल. हे पूर्ण प्लॅन आम्हाला सांगतात की जॉब सोडेल आणि मग मी ह्याच्यातच पूर्ण वेळ देऊन काम करेल. तर अशा आहेत. त्याच्यामुळे ऍक्च्युली महिला सक्षम पण होत आहेत, चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिला उद्योजिकाही होत आहेत, जे आधी खूप कमी प्रमाण आहे. महिला आपल्या इंडियामध्ये जर बघितलं उद्योजिका खूप कमी आहेत. तर स्वतःचा बिझनेस चालू करतायत, स्वतःच्या पायावर उभं राहत आहेत, त्यांचा एक कॉन्फिडन्स वाढतो. आणि एक महिला जर शिकत असेल आणि एक महिला जर असा चेंज करत असेल, मला वाटतं तो अख्ख्या फॅमिलीवर चेंज होतो. नक्कीच, अख्खी फॅमिली चेंज होते, फॅमिली डिसिप्लिन होते, सगळ्या गोष्टी चेंज होतात फॅमिलीमध्ये. बरोबर, तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. करेक्ट. एक अजून एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा होता की आज शिकण्याची, हे स्किल्स आत्मसात करण्याची इच्छा खूप साऱ्या महिलांची असते. म्हणजे कोणत्याही महिलेला जर विचारलं हे शिकायचंय का, तर ती मला वाटतं 10 पैकी 7-8 महिन्यात तर म्हणतील की हो हे खूप छान आहे, मला शिकायचंच आहे. बट आपण जेव्हा ऍक्च्युअल पाहतो हे सगळ्याच महिला मुली नाही शिकत. तर याच्या मागचं रिझन काय आहे की का तिथपर्यंत तो पोहोचत नाहीत? सगळ्यात महिला म्हणजे पोचत नाही त्याचं कारण सगळ्यात महत्त्वाचं मला वाटतं ते डिसिजन नाही घेऊ शकत. म्हणजे करण्याची इच्छा खूप आहे पण ते एक जे असतं ना की येस मी करायचंच. हां, फक्त आता एखादा व्हिडिओ बघून तुम्ही म्हणणं की मला पण करायचं आहे, ह्याच्यापेक्षा मला शिकायचं आहे, मी करणार आहे, एवढंच बास आहे, मला पण ह्याच्यामध्ये काहीच गरज नाही आहे. जेव्हा तुम्हाला प्रत्येकाकडे बघून असं वाटतं की मला पण ते डिसिजनच नाही घेऊ शकत ना, कारण तो त्यांच्यामधला कॉन्फिडन्सच आहे तो कमी पडतोय. आणि तो ॲक्च्युली थोडा घरच्यांनीही द्यायला पाहिजे असं मला वाटतं की तुम्ही करू शकता हे, तुम्ही घरचे खूप याला जबाबदार आहेत. कारण महिला घरात बोलूनही दाखवतात की हां मला हे चांगलं वाटतंय किंवा हे करायचं आहे किंवा हे करायचं आहे, त्याला तुम्हाला प्रोत्साहन देता आलं पाहिजे
की का करायचंय, तर ती बरोबर. पुढे काहीतरी करू शकते. तो बरोबर. कॉन्फिडन्स दिला तर हे डिसिजन त्याही घेऊ शकतील आणि त्या डिसिजनवर ठामही राहू शकतील. करेक्ट. सो जर एखाद्या महिलेला शिकायचं असेल तर तिने डिसिजन घ्यायला पाहिजे Yes, लवकरात decision घ्यायला लवकर पाहिजे, लवकरात आणि लवकर. शिकून हे स्किल्स आत्मसात केल्या पाहिजेत. हां, कारण तुम्ही जेवढा वेळ करणार आहे तुमच्या आयुष्यातला तेवढा वेळ तुम्ही घालवताय, डिसिजन घ्यायला तेवढा वेळ घालवताय तुम्ही. तो 2 वर्ष 3 वर्ष तुम्ही फक्त बघताय करताय, इतर महिला करतायत, तर तुम्ही कुठेतरी तो डिसिजन घेण्यामागेच मागे राहतात. बरोबर. तर तो डिसिजन घेतला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. ऍक्च्युली महिलांची सुरुवात जी होते, मला वाटतं ते डिसिजन घ्यायला त्यांना पाहिजे सगळं बरोबर आहे, पण सुरुवात जी होते त्यांनी ती घरच्यांना पटवून देणं होते ना. हो. आणि तिथं जर तुम्ही एकदम पास झाला तर तुम्ही पुढे पण, कारण काय आहे, काम घरच्यांना कुठं माहिती आहे. तुम्ही बघताय, तुम्ही हे करताय, ॲक्च्युली तुम्ही काय करणार आहात तो जर तुम्ही पूर्ण जर घरच्यांना तुम्ही सांगितलं, त्यांना जर तुम्ही कॉन्फिडन्स दिलं, तर तेही तुम्हाला डिसिजन घ्यायला मदत करतील की पुढं कसं करायचं आहे, तुम्हाला पूर्ण हेल्प करतील. तर हा ॲक्च्युली बघितलं तर पूर्ण फॅमिलीचा हे आहे, डिसिजन आहे आणि त्याला सगळ्यांनी केलेला तो सपोर्ट आहे. फॅमिलीने सपोर्ट केला तर नक्कीच ती महिला. एखाद्या आपण मुलीला जसं करतो, आपण आपल्या मुलींना काही शिकायचं असेल तर आपण तयारच असतो शिकवायला, त्यांना कधी नाही म्हणत नाही. मग सेम तुम्ही महिलांच्या बाबतीत हे केलं पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळं हाच संदेश आहे की सगळ्यांनी महिलांना सपोर्ट करा आणि डिसिजन घ्यायला त्यांना हेल्प करा. मॅम, थँक्यू सो मच. तुम्ही खूप छान प्रकारे आज माहिती दिली. आपण या कामाच्या इतिहासापासून फॅशन इंडस्ट्रीबद्दल डिस्कस केलं, कशा प्रकारे महिला स्वतःच्या पायावरती उभी राहू शकतात ते आपण पाहिलं. इथे खूप मी म्हणेल की अनलिमिटेड अर्निंग अपॉर्च्युनिटी आहेत. म्हणजे हे असं फील्ड आहे की यामध्ये डिमांड खूप जास्त आहे आणि सप्लाय खूप कमी आहे. नक्कीच. सो प्रत्येक महिला भले ती जॉब करत असू द्या किंवा घरकाम करत असू द्या किंवा भले ती एखादी विद्यार्थिनी असू द्या, तर या फील्डमध्ये येऊन स्वतःच्या पायावरती उभी राहू शकते आणि स्वतःच्या फॅमिलीला सपोर्ट करू शकते फायनान्शियली. सो मी ऑडियन्सला देखील एक आवाहन करेल की जर तुम्हाला मॅमसोबत कनेक्ट व्हायचं असेल, तुम्हाला या स्किल्स जर आत्मसात करायचे असतील, तुम्हाला जर शिकायचं असेल, तर मी त्यांची कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करतो. त्यांचे इंस्टाग्राम हँडल आहे, वेबसाईट आहे, त्याच्याही डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या घरातल्या महिला स्वतःच्या पायावरती उभ्या राहिल्या पाहिजेत आणि तुम्ही जर त्यांना सपोर्ट कराल तर नक्कीच पुढे जातील, तर त्यासाठी तुम्ही मॅमला कॉन्टॅक्ट करू शकता. त्यांची टीम तुम्हाला डेफिनेटली गाईड करेल आणि आपण सगळे मिळून महिलांना सक्षम करू शकतो. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू.